पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची विधान भवनात बुलेटवरनं एंट्री, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुनेत्रा पवार, पार्थ जय यांची पकड. आर्थिक व्यवहारांवरही पवार मायलेकांची पकड असल्याची सूत्रांची माहिती. शरद पवारांची आज पत्रकार परिषद. पुण्यात संध्याकाळी 4:30 वाजता माध्यमांसोबत संवाद साधणार. पवार काय बोलणार याकडे लक्ष. जिशान सिद्दीकींनी इंग्रजीतून घेतली शपथ. जिशान सिद्दीकींना मराठीचं वावडं आहे का, मनसेचा सवाल. मंत्रालयासमोर किसान काँग्रेसचं आंदोलन. मंत्रालयाबाहेर कांदे फेकत सरकारचा निषेध. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर सप्टेंबर 2026 पर्यंत बंदी. साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय. नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नराधम भीमराव कांबळीची येरवडा तुरुंगात रवानगी. मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांमधील नाराजी नाट्य कायम. महापौरांनी निमंत्रण देऊनही नालेसफाई दौऱ्याला उपमहापौरांची दांडी. ईडीकडनं 4 तासांपासून रुपाली चाकणकरांची चौकशी. भोंदू खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चाकणकरांची चौकशी. मुंबईत मराठी पाट्यांसाठी पालिकेची मोठी मोहीम. 24 वॉर्डमध्ये पुढील 24 दिवस संयुक्त तपासणी. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. 1 जुलैपासून वाहनांना HSRP नंबर प्लेट बंधनकारक. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना 1000चा दंड. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात पुन्हा 1000ची वाढ. सोन्याचे दर आता GST सह 1,64,800 रुपयांवर.